वाळवण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा प्रकार म्हणजे बटाट्याचा किस. बघा किती पांढरा शुभ्र दिसतोय आणि किती लांब सडकही झालाय. वर्षभर टिकणारा हा बटाट्याचा किस कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. आता बटाट्याचा किस हा लांब सडक आणि पांढरा शुभ्र असेल तरच खायलाही मजा येते. पण बऱ्याचदा आपल्याकडून काही छोट्या छोट्या चुका होतात, त्यामुळे किस वाळल्यानंतर कधी तो काळा पडतो किंवा तो लांब सडक असा बनत नाही किंवा तळल्यानंतर तो कुरकुरीत होत नाही. तर यासाठी नक्की काय केलं पाहिजे हे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. तर आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये बटाट्याचा किस कसा बनवायचा ते बघणार आहोत. आता हा बटाटा घेताना शक्यतो नवीन बटाटा घ्या, कारण हा बटाटा लांब सडकही असतो आणि आतून पांढरा शुभ्रही असतो, त्यामुळे आपला किस पण पांढरा शुभ्र असा तयार होतो. आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे साल काढून घ्यायचे. आता या पद्धतीने आपल्याला सगळ्या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आणि साल काढून झालं की बटाटा लगेच पाण्यामध्ये सोडून द्यायचा. आता आपले बटाटे सोलून झाले की आपल्याला लगेच याचा किस करायला घ्यायचा. त्यासाठी मी एका परातीमध्ये पाणी घेतलंय. आता या पद्धतीची जी किसणी येते त्या किसणीने ज्या साईडचे होल्स मोठे असतील त्या होल्सने आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे. आता जर आपल्याला लांब सडक किस बनवायचा असेल तर आपल्याला बटाटा हा असा आडवा पकडायचा आहे. बटाटा प्रेस करताना आपल्याला असा उचलायचा आणि पुन्हा खाली न्यायचा. या टाईपने बटाटा प्रेस नाही करायचा आहे, नाही तर बटाट्याचा किस आपला लांब होत नाही. तर या टाईपने करायचा आहे. बटाटा उचलायचा, परत किसायचा, परत उचलायचा आणि परत किसून घ्यायचा. या टाईपचा किसल्यामुळे असा लांब सडक आपला बटाट्याचा किस तयार होतो. आता आपला थोडासा किस तयार झाला की लगेच आपल्याला हा किस उचलून एक पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण थोड्या वेळ जरी हा बटाट्याचा किस बाहेर राहिला तर लगेच काळा पडू शकतो. आता हा सगळा किस आपला करून झाला की आपल्याला हा 3 ते 4 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यासाठी मी इथे 2 पातेल्यांमध्ये पाणी घेतलंय. आता हा किस असा उचलायचा आणि स्वच्छ असलेल्या दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यात सोडायचा. आता या पद्धतीने किस धुतल्यामुळे काय होतं की जो बटाट्याचं जे काही स्टार्च असतं ते खालीच राहतं आणि आपला बटाटा स्वच्छ बाजूला येतो. आता तुरटीचा असा खडा घ्यायचा, तो गोल फिरवायचा आणि तो खडा आपल्याला असाच याच्यामध्ये सोडून द्यायचा. आता तुरटीचा खडा यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की जे एक्स्ट्राचं स्टार्च राहिलेलं असतं बटाट्याला ते खाली जाऊन बसतं आणि आपला बटाट्याचा किस हा स्वच्छ असा निघून येतो. आता एक झाकण घ्यायचं, या पातेल्यावरती ठेवायचं आणि रात्रभरासाठी हा किस आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला किस बनवायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये किस बुडेल इतकं गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता या पाण्याला उकळी आली की आपल्याला हा सगळा किस या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी 4 टीस्पून मीठ टाकून घेतलंय. आता यामध्ये मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला जरी हे पदार्थ जास्त मोठे दिसत असले तरी हे शिजल्यावरती खूप कमी होतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. इथं मी 2 किलो बटाट्यांसाठी 4 टीस्पून मीठ घेतलंय. तुम्ही थोडंसं तुमच्या अंदाजाने पण टाकू शकता. आता आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे. आता आपल्याला हा सगळा किस आहे तो ह्या पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचा आहे. आता याला एकदा पूर्ण हलवून घ्यायचं आणि 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला शिजवून द्यायचं. आता 7 ते 8 मिनिटं झालेत. आपला किस कसा शिजला गेलाय ते बघूयात. बघा, या पद्धतीने किस दाबला की त्याचा तुकडा झाला की समजायचं आपला किस चांगला शिजला गेलाय, कारण आपल्याला इथे पूर्णपणे पण किस शिजवायचा नाही, थोडा कच्चाच ठेवायचा आहे. आता आपला किस एकदम व्यवस्थित शिजून झालाय. आता गॅस बंद करायचा आणि हा सगळा किस गरम पाण्यातनं काढून आपल्याला थंड होण्यासाठी एका चाळणीत काढून घ्यायचा. आता हा किस थोडासा थंड झाला की आपल्याला एखाद्या कागदावरती किंवा साडीवरती पसरवून 1 दिवस उन्हामध्ये हा वाळवून घ्यायचा आहे. आता 1 दिवस पूर्ण उन्हात वाळल्यानंतर आपला किस असा तयार झालाय. आता आपण तळून बघूयात. आता तेल चांगलं तापून झालं की आपल्याला यामध्ये किस टाकायचा आणि काही सेकंदच तेलामध्ये ठेवून हा किस लगेच आपल्याला असा तळून घ्यायचा. बघा किती व्यवस्थित फुलला जातोय आपला किस आणि किती पांढरा शुभ्र पण दिसतोय.
बघा किती लांब सडकही झालाय आपला किस आणि किती पांढरा शुभ्र पण दिसतोय. आता यावरती जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट टाकून पण खाऊ शकता, त्यामुळे तर अजूनच छान चव लागते. तर या पद्धतीने नक्की एकदा बटाट्याचा किस करून बघा. बघा चवीला किती छान लागतं ते. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.